नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीवच्या काही ठळक घडामोडींकडे. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते संप आणि पंप हाऊसचं लोकार्पण. चौकाच्या वाहतूक कोंडी मुक्तीसाठी महत्त्वाकांक्षी सुधारणा प्रकल्पाचं भूमिपूजन आणि बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचं भूमिपूजन पडलं पार. ठाणे महापालिकेच्या लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 15 मधील इंदिरानगर येथील नागरिकांना पाण्याचा पुरेसा आणि नियमित पुरवठा करण्यासाठी इंदिरानगर आणि रुपादेवीपाडा इथे उभारण्यात आलेल्या नवीन संप पंप हाऊसचं लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळेला विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे उपस्थित होते. सदरच्या संप पंप हाऊससाठी माजी नगरसेवक एकनाथ भोईर, नगरसेविका एकता भोईर, नगरसेविका यज्ञा भोईर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता आणि त्यांच्याच पाठपुराव्यामुळे आजचा प्रकल्प उभा राहिला. या प्रकल्पामुळे इंदिरानगर परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम, नियमित आणि सुरळीत होणार आहे. या भागातील नागरिकांना दररोज पाणी मिळावं ही अनेक वर्षांची मागणी होती. या योजनेमुळे महिलांची आणि विद्यार्थ्यांची, नागरिकांची पाण्यासाठी होणारी दैनंदिन धावपळ मोठ्या प्रमाणावर आता कमी होणार आहे. या प्रकल्पाचा लाभ इंदिरानगर, रुपादेवीपाडा, साठेनगर, हनुमाननगर, वाल्मिकीपाडा, श्रीनगर, किसननगर, भटवाडी, शांतीनगर, बार्लीपाडा, रामनगर, जुनागाव, कैलासनगर तसंच परिसरातील हजारो नागरिकांना होणार आहे. नागरिकांना नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी यापुढेही कटिबद्ध राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेला नमूद केलं. ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि वाहतूक कोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या तीन हातनाका चौकाच्या वाहतूक कोंडी मुक्तीसाठी महत्त्वाकांक्षी तीन हातनाका सुधारणा प्रकल्पाचं भूमिपूजन रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. हा प्रकल्प शहरातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक वाहतूक सुधारणा प्रकल्पांपैकी एक असल्याचा दावा करण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं. यामध्ये इंदिरानगर, रुपादेवीपाडा जलपुरवठा प्रकल्प, विविध रस्ते आणि पायाभूत सुविधा तसंच यशवंतरामा आंतरराष्ट्रीय तलाव आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा समावेश होता. मुख्यमंत्री असताना मंजूर केलेला हा सुमारे 200 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता प्रत्यक्षात साकार होतोय. अत्यंत गुंतागुंतीच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे तीन हातनाक्यावरील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून सध्या अस्तित्वात असलेल्या 7 प्रमुख वाहतूक प्रवाहांपैकी 4 प्रवाह सिग्नलमुक्त आणि सुरळीत होतील. त्यामुळे लाखो वाहन चालकांचा वेळ, इंधन आणि श्रम वाचणार आहेत. या चौकावरील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून अशक्यप्राय वाटणाऱ्या या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून आता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. पुढील 1.5 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. याचा वाहतूक कोंडीपासून मुक्त होणार आहे. प्रकल्पाचं भूमिपूजन झालंय. काय सांगाल कशा प्रकारे ठाणेकरांना फायदा होणार आहे? खरं म्हणजे अतिशय चॅलेंजिंग असलेला प्रकल्प आहे, अतिशय डिफिकल्ट असा प्रकल्प आहे. कारण या ठिकाणाहून मुंबई महापालिकेच्या पाण्याची लाईन असेल, गॅस लाईन असेल, इलेक्ट्रिक लाईन असेल, अनेक युटिलिटी या इथून खालून गेलेल्या असल्यामुळे अतिशय म्हणजे कठीण हा प्रकल्प आहे. परंतु MMRDA ला सांगितल्यानंतर त्यांनी युरोपमधून कन्सल्टंट अपॉइंट करून या ठिकाणी या प्रकल्पाला त्याचं डिझाईन केलं, चालना दिली आणि त्याचा भूमिपूजन झालेलं आहे. जवळपास 4 ते 5 मिनिटं या ठिकाणी सिग्नलला लोकांना थांबावं लागत होतं. हा सगळ्यात लॉंगेस्ट सिग्नल आहे एशियामधला. आता हे सगळं कंप्लीट काम झाल्यानंतर फक्त 15 सेकंद या ठिकाणी थांबावं लागेल. त्यामुळे 4 ते 5 मिनिटं जी आहेत कमी होतील आणि इथल्या ठाणेकरांची जी गैरसोय होती ती दूर होईल. खऱ्या अर्थाने ठाणेकरांची स्वप्नपूर्ती आहे. कळवा येथील यशवंतरामा साळवी तलाव पुनर्विकास आणि बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचं भूमिपूजन पार पडलं असून याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना विरोधी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघातील कामांच्या फाईलवर मध्यरात्री 2:30 वाजताही सह्या केल्याचं सांगत कधीही विकास कामात राजकारण आणलं नाही.
कळव्यात उभारलं जाणारं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी महत्त्वाचं ठरलंय आणि इथून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळेला आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही शिंदे यांच्या सहकार्याचं कौतुक करत मतदारसंघाच्या निधीसाठी त्यांचं सहकार्य नेहमीच लाभल्याचं सांगितलं. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ठाणे शहरातील पाचपाखाडी चंदनवाडी परिसरातील रायगड गल्ली येथील शिवांजली सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या ओपन जिमचा लोकार्पण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून परिसरातच व्यायामाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला. शहराचा विकास जितका महत्त्वाचा तितकंच नागरिकांचं आरोग्यही सुदृढ राहिलं पाहिजे या संकल्पनेतून जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या आमदार आपल्या दारी उपक्रमानंतर आता ओपन जिम आपल्या दारी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. यावेळेला भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, नगरसेविका काजल गुणेजन, माधुरी मेटांगे, प्रदेश शेडगे, किशोर गुणेजन तसंच शिवांजली सहकारी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी आणि परिसरातील अनेक रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रायगड गल्ली परिसरात आधुनिक व्यायाम सुविधा उपलब्ध झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून या ओपन जिमचा लाभ सर्व वयोगटातील नागरिकांना होणार असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं. गुरुजन जे आहेत ना ते फार एक्सप्रेस गाडी आहे, थांबतच नाही, ब्रेकच नाही गाडी. त्याच्यामुळे पुढचं कामाचं पण बुकिंग त्यांनी माझ्या लगेच करून आणि जेव्हा आम्ही ओपनिंग केलं त्याच वेळेला लक्षात आलं की वरती शेडची गरज आहे, कारण ऊन पाऊस कधीही येतो आणि काही त्याचा नियम राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे शेडचं पण आपण त्या ठिकाणी काम करू. जवळजवळ आपण 50च्या वर जिम या ठिकाणी कार्यरत करू, कारण या शहराचं आरोग्य चांगलं झालं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे आणि आमदार आपल्या दारी, जिम पण आपल्या दारी. जाता येता तुम्हाला हातपाय मारायला, थोडा एक्सरसाइज करायला संध्याकाळच्या वेळेला त्याचा उपयोग होईल आणि निश्चितपणे त्याची देखभाल जी आहे ती तुम्हीच करावं लागेल. त्याचं काही वेळेला त्याचे आता जिम तर मजबूत आहे, पार्टबीट काही लवकर कुठे काही खराब होणार नाही, पण दैनंदिन देखभाल जर केली तर जास्त दिवस आपल्याला निश्चितपणे टिकेल. या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. टॅक्सी चालकांना केवळ सेवा पुरवठादार न ठेवता सहकारी संस्थेचे भागीदार बनवण्याचा उद्देश नमो सहकार टॅक्सी या योजनेचा असून या माध्यमातून चालकांना स्वाभिमान, मालकी हक्क आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग होऊन मिळणार असल्याचं प्रतिपादन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी केले. देवदत्त सहकारी वाहतूक आणि पर्यटन संस्था मुंबई आणि भारतीय जनता पार्टी ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित टॅक्सी चालक मालकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळेला आमदार संजय केळकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. डावखरे म्हणाले की या योजनेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक चालकाला संस्थेचे 5 शेअर्स देण्यात येणार असून तो सहकारी संस्थेचा सभासद आणि भागीदार बनेल. त्यामुळे संस्थेचा भागभांडवलात त्याचा थेट सहभाग राहील. चालकांना केवळ उत्पन्नाचं साधन नव्हे तर संस्थेच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये सहभाग, समस्या मांडण्याचा अधिकार आणि व्यवस्थापनात प्रतिनिधित्वाची संधी मिळणार आहे. सहकार क्षेत्रातील पारदर्शकता, लोकसहभाग आणि सामूहिक मालकी ही या उपक्रमाची वैशिष्ट्ये असल्याचं सांगत ड्रायव्हर नाही भागीदार बना हा योजनेचा मुख्य संदेश असल्याचं त्यांनी सांगितलं. खासगी ॲग्रिगेटर कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करून टॅक्सी चालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी आणि निर्णयक्षम बनवण्याचा या योजनेचा उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं. या मेळाव्यात टॅक्सी चालक आणि मालकांनी विविध समस्या मांडल्या. त्या शासन आणि संबंधित विभागाकडे प्रभावीपणे मांडून त्यावर मार्ग काढण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. या मेळाव्याला देवदत्त सहकारी वाहतूक आणि पर्यटन संस्थेचे पदाधिकारी, टॅक्सी चालक मालक तसंच भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर यांच्या वतीनं रामगणेश गडकरी रंगायतन इथे आयोजित करण्यात आलेला 10वी-12वी गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा
ठाणे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसंच जेनेटिक आधारचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना करिअर, उद्योजकता, नवकल्पना आणि यशस्वी भविष्यासंदर्भात प्रेरणादायी मार्गदर्शन केलं. या सोहळ्याला ठाणे शहरासह परिसरातील हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या सोहळ्यात 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमादरम्यान लकी ड्रॉचंही आयोजन करण्यात आलं. त्यामध्ये 8 लॅपटॉप आणि 16 टॅबलेट बक्षीस स्वरूपात वितरित करण्यात आले. तसंच कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्रक आणि भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.